हॅलो फ्रेंड्स, MPSC करिअर अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। चालू घडामोडीचा अत्यंत महत्त्वाचा असा लेक्चर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। हिंदी चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचे अभिनेते विनोद खन्ना यांचे नुकतेच निधन झाले। आयोगामार्फत निधन झालेल्या व्यक्तींच्या कारकिर्दीवर आणि त्यांच्या एकूण जीवनावर नेहमीच प्रश्न विचारले जातात। त्यामुळे आगामी PSI STI असिस्टंट संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा विनोद खन्ना यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामुळे या घडामोडीचा आढावा घेणे आपल्यासाठी गरजेचे ठरते। तर मग चला अगदी कमी वेळात आपण या घडामोडीचा संपूर्ण आढावा घेऊया। खलनायक, नायक, संन्यासी व राजकारणी असे चौरंगी आयुष्य जगलेले हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचे दिनांक 27 एप्रिल 2017 रोजी निधन झाले आहे। ते 70 वर्षांचे होते। विनोद खन्ना हे गेल्या काही दिवसांपासून मूत्राशयाच्या कर्करोगाने आजारी होते। मुंबईतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावर या शहरात झाला। तुम्हाला माहीतच आहे की पेशावर सध्या पाकिस्तानमध्ये आहे। विनोद खन्ना यांची फॅमिली ही एक पंजाबी फॅमिली होती। त्यांच्या आईचे नाव कमला तर वडिलांचे नाव किशनचंद खन्ना असे होते। किशनचंद खन्ना यांचा वस्त्रोद्योग, डाय आणि केमिकलचा व्यापार होता। विनोद खन्नांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथे झाले, तर ते मुंबईच्या सिडेनहम कॉलेजमधून वाणिज्य शाखेचे पदवीधर होते। शिक्षण घेत असताना मुघले आझम या चित्रपटापासून प्रेरित होऊन त्यांनी चित्रपट सृष्टीत करिअर करण्याचे निश्चित केले। मन का मीत हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता, ज्यात त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती। त्यानंतर पूरब और पश्चिम, सच्चा झूठा, आन मिलो सजना, मस्ताना, मेरा गांव मेरा देश, ऐलान अशा ओळीने सुरुवातीच्या चित्रपटामधून त्यांनी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारल्या होत्या। सोलो हिरो म्हणून भूमिका मिळायला त्यांना 1971 साल उजाडावे लागले। हम तुम और वो हा त्यांचा सोलो हिरो म्हणून पहिला चित्रपट ठरला। त्यानंतर मग गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला मेरे अपने हा मल्टी हिरो चित्रपट त्यांच्या वाट्याला आला। त्यानंतर गुलजार यांच्या अचानक चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुकही झाले होते। नंतर मग लागोपाठ त्यांनी सोलो हिरो म्हणून फरेबी, हत्यारा, आपकी खातिर, राजमहल असे कितीतरी चित्रपट केले। हिंदी चित्रपट सृष्टीत खलनायक म्हणून कारकीर्द सुरू करणारे विनोद खन्ना हे देखना चेहरा व रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे पुढे नायक झाले। मेरे अपने, कुर्बानी, पूरब और पश्चिम, रेशमा और शेरा, मेरा गांव मेरा देश, हाथ की सफाई, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथोनी सारख्या प्रसिद्ध चित्रपटांनी विनोद खन्ना यांना नावालौकिक मिळवून दिला। दयावान या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेवर कळस चढवला असे मानले जाते। प्रसिद्धीच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी काही काळ अध्यात्माची वाट धरली होती। त्यांनी ओशो, रजनीश यांचे शिष्यत्व पत्कारले होते। 1982 साली त्यांनी चित्रपट सृष्टीतून संन्यास घेतला आणि कुटुंबालाही सोडून ते रजनीश यांच्या आश्रमात दाखल झाले। 5 वर्षे ते कुटुंबापासून दूर होते। त्याच काळात त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोटही दिला होता। 1987 मध्ये ते पुन्हा चित्रपट सृष्टीत परतले। त्यांनी डिंपल कपाडिया बरोबर इन्साफ या चित्रपटात काम केले। पुरागमनानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट होता। 5 वर्ष या सृष्टीपासून दूर राहिल्यानंतर सुद्धा त्यांच्या कारकिर्दीवर कुठलाच फरक पडला नाही। पुरागमनानंतरही त्यांची कारकीर्द चांगल्या प्रकारे बहरली। या काळात त्यांनी जुर्म, हमशक्ल, इंसानियत के देवता, एक्का राजा राणी, इनामीना डीका, परंपरा अशा चित्रपटातून काम केले। विनोद खन्ना यांनी आपल्या जीवनात एकूण 140 चित्रपटामध्ये काम केले आहे। त्यापैकी 47 हे मल्टी हिरो चित्रपट होते, म्हणजे या चित्रपटामध्ये एकापेक्षा जास्त हिरोंचा समावेश होता। बॉलिवूडचे महानायक असलेल्या अमिताभ बच्चन सोबत त्यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी अशा अमर अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, खून पसीना, हेराफेरी आणि परवरिश या चित्रपटांमधून काम केले। प्रसिद्ध गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्यासोबत त्यांनी मेरे अपने, अचानक, मीरा आणि लेकिन या चित्रपटातून काम केले आहे। अलीकडच्या काळातील चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी दबंग, दबंग 2, वॉन्टेड आणि दिलवाले अशा नवीन चित्रपटांमधून सुद्धा उल्लेखनीय भूमिका केलेल्या आहेत। तसेच त्यांनी अनेक चित्रपटांचीही निर्मिती केली होती। विनोद खन्ना यांचा अखेरचा चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित शाहरुख खानचा दिलवाले हा चित्रपट ठरला आहे।
1975 साली विनोद खन्ना यांना हाथ की सफाई या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणजेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीमध्ये फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आला होता. 2 वर्षानंतर 1977 मध्ये हेराफेरी या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड साठी याच श्रेणीमध्ये त्यांना नॉमिनेट करण्यात आले होते, मात्र त्यांना पुरस्कार मिळू शकला नाही. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1979 मध्ये याच श्रेणीमध्ये म्हणजेच बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर या श्रेणीमध्ये मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला होता. 1981 मध्ये परत याच कॅटेगरीमध्ये कुर्बानी या चित्रपटासाठी फिल्मफेअर साठी ते नॉमिनेट झाले होते, पण पुरस्कार भेटला नाही. 1999 मध्ये त्यांना फिल्मफेअर तर्फे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. चित्रपट सृष्टीतील यशस्वी कारकिर्दीनंतर विनोद खन्ना यांनी राजकारणाच्या आखाड्यात सुद्धा प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 1997 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून ते 4 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 1998 त्यानंतर 1999 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. या सुमारास प्रधानमंत्री असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना जुलै 2002 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री बनवण्यात आले. मात्र 6 महिन्यानंतर त्यांची बदली करून परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्री पद दिले गेले. 2004 मध्ये ते पुन्हा गुरदासपूर मधून लोकसभेवर निवडून गेले. मात्र 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. परत 2014 मध्ये 16व्या लोकसभेमध्ये ते पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडून गेले होते. विनोद खन्ना यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास खन्ना यांनी 2 वेळा लग्न केले होते. पहिली पत्नी गीतांजलीशी त्यांनी 1971 मध्ये विवाह केला होता. गीतांजली आणि विनोद खन्ना यांचे 2 मुले आहेत, एक राहुल आणि दुसरा अक्षय. हे दोन्हीही अभिनेते आहेत. कुटुंब सोडून ओशो यांचे शिष्यत्व पत्कारल्यामुळे गीतांजली यांनी त्यांना घटस्फोट दिला होता. त्यानंतर 1990 मध्ये विनोद खन्ना यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कविता दफ्तरी असे आहे. कविता दफ्तरी आणि विनोद खन्ना यांना एक मुलगा साक्षी आणि एक मुलगी श्रद्धा अशी मुले आहेत. तर हा महत्वाचा असा करंट इव्हेंटचा लेक्चर येथे संपतो. जर तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल तर लाईक करा. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आमचे नवीन व्हिडिओ पाहू शकता. तसेच सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेला बेल बटन दाबून तुम्ही आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा मिळवू शकता. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.